नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। कर्जत तालुक्यात फक्त मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र हलाल लाईफस्टाईल टाउनशिप उभारली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय। या प्रकल्पाच्या जाहिरातींमध्ये सोसायटी फक्त मुस्लिमांसाठी असल्याचा संदेश दिला जात असल्याचे आरोप हिंदू संघटनांमार्फत करण्यात येत आहेत। सुकून एम्पायर असं नाव या सोसायटीला देण्यात आल्याचं समजतं। कर्जतजवळील नेरळ येथे उभारण्यात येणाऱ्या या सुकून एम्पायर हलाल लाईफस्टाईल टाउनशिप या धर्माधारित गृह प्रकल्पाला हिंदू जनजागृती समितीने तीव्र विरोध दर्शवलाय। केवळ मुस्लिमांसाठी अशी जाहिरात करणारा हा प्रकल्प संविधान, कायदा आणि सामाजिक सलोख्याच्या पूर्णपणे विरोधात असल्याने त्या प्रकल्पावर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली। हिंदू जनजागृती समितीसह समविचारी संघटनांनी 9 सप्टेंबरला कर्जत पोस्ट ऑफिसजवळ उग्र आंदोलन केलं। यात विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, गोरक्षक दल, खालापूर, सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती आदी संघटनांच्या प्रतिनिधींसह राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते। वादात अडकलेली ही सोसायटी येणाऱ्या भीषण भविष्याची नांदी तर नाही ना, अशी भीती हिंदू जनजागृती समिती संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केली आहे। सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत या ठिकाणी सुकून एम्पायर याच्यामध्ये हलाल लाईफस्टाईलची एक टाउनशिप उभी राहते आहे। आज संपूर्ण देश धर्मनिरपेक्ष असताना धर्मावर आधारित अशी टाउनशिप या ठिकाणी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप उभी कशी राहू शकते, याला परवानगी कोणी दिली, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आणि म्हणून हिंदू जनजागृती समितीकडून आपण या प्रोजेक्टच्या बाहेर, या एम्पायरच्या बाहेर एक आंदोलन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आजच केलेलं आहे। हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी, गावकरी हे सर्व संतप्त आहेत। अशा प्रकारची जी एक हलाल टाउनशिप आहे ती तत्काळ प्रतिबंधित करण्यात आली पाहिजे। याला NHRCच्या सूचनेनुसार याला परवानगी नेमकी कोणी दिलेली आहे हे पाहिलं पाहिजे याच्यामध्ये। त्याचबरोबर जो रेरा आहे, महारेरा आहे, यांनी जे डेव्हलपर आहेत, विकासक आहेत, त्यांची लायसन्स रद्द केली पाहिजे। आज धर्मावर आधारित अशी टाउनशिप उभी राहणं म्हणजे एक प्रकारे देशाच्या सुरक्षेला खूप मोठा धोका आहे। त्याचबरोबर या योजनेसाठी पैसे कोणी दिलेले, विदेशातनं पैसा आलाय का, या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे। आणि या प्रकारची टाउनशिप जी हलाल लाईफस्टाईल टाउनशिप होते आहे याला तत्काळ बंदी आणली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र शासनाकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही करतोय। एका ठिकाणी जर असं होत असेल तर अन्य ठिकाणी होत आहे का याची चौकशी आपल्या गुप्तहेर संघटनांकडनं पण झाली पाहिजे। पैसा पुरवणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे ही मागणी हिंदू जनजागृती समितीकडनं आम्ही करतो आहे। अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरून याला आम्हाला आंदोलन करून विरोध करावा लागेल। तत्काळ ही हलाल लाईफस्टाईल टाउनशिप बंद झाली पाहिजे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।